मेकॅनिझम 100% ह्यावर एक प्रश्न असतोच. ठीक आहे. मी आता जे शिकवणार आहे ह्यात एक प्रश्न फिक्स आहे नीट पॉइंट ऑफ व्ह्यू. त्यामुळे आपल्याला हे माहित पाहिजे नेमकं काय होणार आहे. तर ही डायग्राम कशाची आहे म्हणजे तुम्हाला? हा ही कशाची आहे? ही कशाची आहे? कशाची आहे? आणि हे दोघ जण ज्यावेळी एकत्र येतात त्यावेळी मसल कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. मग असं नेमकं काय होतंय ज्यामुळे मसल कॉन्ट्रॅक्ट होत्या? हा नेक्स्ट क्वेश्चन. बरोबर आहे. तर आपण जरा सुरुवातीला बघूयात की नेमकं डायरेक्ट ऍक्टिन मायोसिन एकत्र येत नाहीत. ह्या दोघांमध्ये काहीतरी चेंजेस होतात. ते चेंजेस झाल्याशिवाय मसल कॉन्ट्रॅक्शन होणार नाहीये. मग असे नेमके कुठले चेंजेस आहेत त्यामुळं ह्याच्यामध्ये मसल कॉन्ट्रॅक्शन होणार आहे? तर सगळ्यात महत्वाचं ह्याच्या हेडमध्ये काय काय होतं कोणाला माहिती आहे का? मायोसिनच्या हेडमध्ये हा काय होतं? ह्या मायोसिनच्या हेडमध्ये कोण कोण होतं माहिती आहे का? सगळ्यात महत्वाचं होतं एटीपी. कोण? दुसरं आहे ऍक्टिन बाइंडिंग साइट. ऍक्टिन बाइंडिंग साइट दुसरं. तिसरं आहे एटीपेज एन्झाईम. ओके. हे तिघ जण आहेत. हे पण लक्षात बेसिक बेसिक हळू जायचं आपण, काय गडबड नाही आपल्याला. समजलं कोण कोण आहे? एटीपी आहे, एटीपेज आहे आणि ऍक्टिन बाइंडिंग साइट आहे. अरे ह्यातलं हे एटीपी इथनं गेल्याशिवाय हे दोघ जण एकत्र येत नाही. काय ट्विस्ट आहे? काय म्हणलो मी? कळालं काय? त्याच्या हेड मध्ये तर एटीपी आहे आणि मसल कॉन्ट्रॅक्शनच्या वेळी तर इथं एटीपी असला तर मसल कॉन्ट्रॅक्शन होत नाही. आपलं पहिलं काम काय? इथला एटीपी जायला पाहिजे. कळालं? पहिलं हे झालं मायोसिन. कळलं? आणि ऍक्टिन साठी काय व्हायला पाहिजे माहितीये काय? ह्याचं अनमास्किंग व्हायला पाहिजे. मग म्हटलं अनमास्किंग आपल्याला परफेक्ट पाहिजे. नुसतं पुस्तकात दिले म्हणून मी तिथं लिहिले असं कसं चालेल? मग पेपर असं कसं म्हणून चालेल आपल्याला? अनमास्किंग म्हणजे काय? ह्यातलं ट्रोपोनिन निघून गेलं पाहिजे. कोण गेलं पाहिजे निघून? ट्रोपोनिन म्हणजे कोण कोण आहे? ऍक्टिन, ट्रोपोमायोसिन आणि कॅल्शियम. कारण म्हणजे ही तीन गोळे इथनं निघून गेले पाहिजे. हा मोठा ट्विस्ट. कळालं? मग आता हे कसे निघून जाणार? हे पुढचं म्हणजे आपल्याला दोन्हीतलं काय पाहिजे? ह्यातलं ट्रोपोनिन निघून जायला पाहिजे आणि ह्यातलं एटीपी निघून जायला पाहिजे. हे जर झालं शक्य तर पुढची सगळी गोष्ट होत्या. समजलं मी काय म्हणायला लागलोय? मग आपल्याला हे ज्याला कळालं मग हे पाहिजे आपल्याला माहिती नेमकं ह्यात काय आहे. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तोपर्यंत मी काय शिकवते तुम्हाला म्हणजे पुस्तक वाचून काय उपयोग नाहीये. मग काही बघा तुम्ही. तर आपले दोन क्रायटेरिया कळालं. आपल्याला एटीपी घालून टाकायचंय आणि तिकडचा ट्रोपोनिन घालून टाकायचंय. ठीक आहे. मग आता ट्रोपोनिन घालवणार आपण. कोण घालवणार आहे आपण आता? असं एक लक्षात ठेवायचं. ट्रोपोनिन जाणार. ट्रोपोनिन घालवायचं म्हणजे काय करायचं? ह्याचं काय म्हणलं? ह्यात एक तीन गोळ्याचं नाव काय? एकाचं ऍक्टिन, दुसऱ्याचं ट्रोपोमायसिन, तिसऱ्याचं कॅल्शियम आयन तिथे जोडत असतोय. मग ह्याला ज्यावेळी कॅल्शियम आयन मिळेल, कॅल्शियम आयन तिथे जाणार आहे, चिटकणार आहे, त्यावेळी ती निघून जाते. काय म्हणलो कळालं मी? म्हणजे इथं जर कॅल्शियम आयन जाऊन चिटकलं तर इथनं अनमास्किंग होणार आहे. आता कळालं? अनमास्किंग म्हणजे काय? ट्रोपोनला काढायचे. मग ट्रोपोनल कधी जाणार? कॅल्शियम आयन चिटकल्यानंतर. मग आता कॅल्शियम आयन आपण कुठून आणणार? कॅल्शियम कुठे स्टोअर असते? जसं एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये कॅल्शियम स्टोअर असते. आता इथं कसं असणार आहे? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम असणार. कारण हे काय? सार्कोमियर आहे ना. सार्कोमियर म्हणजे मसलचं आपण एक हे धरलेलं. मग सार्कोमियर मध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम नसणार. त्याला फक्त नाव वेगळं असणार आहे. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम.
म्हणजे ह्या सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलमनं ज्यावेळी आपल्याकडची कॅल्शियम सोडून देईल कुणाकडं, इथं असल्या ट्रोपोनिनकडं, तेव्हा हे सगळ्या गोष्टी प्रॉपर होणार. काय म्हणालो काय काय? ठीक आहे, लक्षात ठेवा तुम्हाला अनमास्किंग करायचंय. अनमास्किंग होण्यासाठी काय ट्रोपोनिन जायला पाहिजे. मग ट्रोपोनिन कधी जाणार? हा, ह्या ट्रोपोनिनच्या कॅल्शियमला अटॅच होणार आहे. सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधला कॅल्शियम ट्रोपोनिनच्या त्या कॅल्शियमची जी साईड होती ती साईड होती, त्याला जेव्हा चिटकणार तेव्हा ते निघून जाणार. ती कळालं काय? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधले. मग सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलमला कसं करणार कधी कॅल्शियम सोडायचं आहे? आता आणि ट्विस्ट आहे. काय म्हणलो मी, कळालं काय तुम्हाला? काय कळायचं ना, मला सांगायचं होतं त्यातले 3 गोळे जायला पाहिजे, ट्रोपोनिन निघून जायला पाहिजे. ट्रोपोनिन त्याच वेळी निघणार आहे जेव्हा इथला कॅल्शियमचा आयन होता, त्याला एक कॅल्शियम बाइंडिंग साईड होती, त्याला एक कॅल्शियम म्हणजे त्याला आपण असं म्हणत ट्रोपोनिन कॅल्शियम होता. त्या ट्रोपोनिन कॅल्शियमला इथला कॅल्शियम जेव्हा जाणार आहे तेव्हा ते सगळं होणार. मग ट्रोपोनिन कॅल्शियमला कुठून जाणार आहे? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधनं. मग सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधनं कधी कॅल्शियम सुटणार बाहेर? कुठला सिग्नल? सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम मधनं त्याच वेळी हे होणार ज्यावेळी डिपोलरायझेशन होणार आहे. मग डिपोलरायझेशन रिपोलरायझेशन ही काय सिस्टीम असत्या? हे आयोनिक इम्बॅलन्सची सिस्टीम असते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता मी तुम्हाला एक टी ट्यूबची डायग्राम काढून दाखवतो. हे काय आहे? टी ट्यूब्यूल. टी ट्यूब्यूल म्हणजे ट्यूब सारखं स्ट्रक्चर आहे. हे एक सार्कोमियर आहे समजणार. म्हणजे सेल ऍक्टिन मायोसिनची ही हे आहे असं समजेल. ठीक आहे, मग आता काय केलं, मी म्हणलो मला आता हाताने ते लिहायचे असं मी म्हणलो माझ्या मनात. म्हणल्या काय होते, माझ्या ब्रेन मधनं सिग्नल येतोय आणि हा न्यूरॉन इथं येतोय. ठीक आहे, हा न्यूरॉन काय करतोय? एक न्यूरो ट्रान्समीटर. हा कोण आहे? न्यूरॉन. न्यूरॉनचं काम काय? न्यूरो ट्रान्समीटर हे करून जाणं. ठीक आहे, कुठला न्यूरो ट्रान्समीटर? ऍसिटिल कोलिन नावाचे एक न्यूरो ट्रान्समीटर आहे. तो कुठनं व्हायला लागलाय? ह्या न्यूरॉन मधनं, मेंदूतल्या न्यूरॉन मधनं इकडे आला आणि ह्या टी ट्यूब्यूल पैसे आला. मग इथं काय होणार? आपलं रेग्युलर काय काय असते की सिनॅप्स बिनॅप्स काय काय हे सगळं झालं. हे झाल्यामुळे काय झालं, ही सेल आपली पूर्ण म्हणजे सार्कोमियर ऍक्टिव्हेट झाली जराशी. कुठली जागेत सरांची गाडी आली, ऍक्टिव्हेशन. ओके, मग आता ऍक्टिव्हेशन झालं म्हणजे काय होणार? डिपोलरायझेशन होणार. डिपोलरायझेशन म्हणजे काय ते तुम्हाला मी परत सर्क्युलेशन चॅप्टर मॅडम शिकवलं ना, त्यात इसी सर्क्युलेशन जेव्हा हा न्यू ते आता मी लई काही डीप मध्ये जात नाही. डिपोलरायझेशन पण एक शॉर्ट म्हणून सांगतो तुम्हाला. इथं काय होतंय, सोडियम इन्फ्लक्स होतोय. सोडियम इन्फ्लक्स म्हणजे काय? ह्याच्या आत सगळा सोडियम जायला चालू होतो. कोण? सोडियम सगळीकडनं इथनं काय होतंय? सोडियम आत जाते आणि त्यालाच म्हणायचं डिपोलरायझेशन ऑफ सार्कोमियर. काय म्हणलो मी, कळालं काय? इथला आतला निगेटिव्ह चार्ज कमी होतोय आणि आता पॉझिटिव्ह वाढतोय, त्याला डिपोलरायझेशन असं म्हणलं जातं. मग हे इथंच काय आहे? इथंच हे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे. कळलं मी काय म्हणायला लागलो ते? मग हे सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलमला जेव्हा हा डिपोलरायझेशन झालेलं कळतंय तेव्हा हा इथनं काय करतोय? कॅल्शियम आयन सोडतोय. काय उघड आहे? आता बरं सांगतो मी तुम्हाला. न्यूरॉन आहे म्हणा, न्यूरॉन तो काय करतोय? न्यूरो ट्रान्समीटर तयार करतोय. कुठला? ऍसिटिल कोलिन. ह्याचं काय होतंय? सिनॅप्स. ठीक आहे, सिनॅप्स झाल्यामुळे काय होते? मग डिपोलरायझेशन होते. डिपोलरायझेशन म्हणजे काय होते? सोडियम सगळा आत जातोय. मग सोडियम जास्त आत गेल्यामुळं सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय तयार करतोय? तयार करत नाही, सोडून देतोय. कुठं? मग ती कुठे जाऊन मिळते? ट्रोपोनिनच्या कॅल्शियम साईडला. कळालं? ते झाल्यामुळे काय होतं? मग ह्याचं अनमास्किंग होते. हे आता उलटी डायग्राम काढा. ओके, अनमास्किंग म्हणजे काही 3 पण गोळे इथनं निघून जातात. कळालं? ही डायग्राम जी आहे ती बऱ्याच वेळी अशी काढली जाते.
कळलं? हे दोन्ही डायग्राम एकच आहेत. इन्साइड मी बरं असं काढत, मी असं काढली होती. समजलं? आता हे अनमास्किंग झालं. समजलं आता? प्रॉपर पाहिजे आपल्याला, उगाच सांगितलं सांगायचं नाही. काय कळालं काय? मी सांगतो परत एकदा, तुम्हाला एखादं स्केलेटल मसल आहे, वर हात घे म्हणून सांगायचे, म्हणजे काही ते न्यूरॉन मधनं माहिती जाणार, मग न्यूरॉन काय करणार, न्यूरो ट्रान्समीटर तयार करणार, कुठलं ऍसिडल कोलिन, मग त्यांचं सिनॅप्स होणार. सिनॅप्स म्हणजे काय ते आता मी सांगत नाही, ते नंतर बघा. सिनॅप्स झाल्यामुळे काय होते, मग ह्या सेलचं किंवा सार्कोमेअरचं डिपोलरायझेशन होते. डिपोलरायझेशन झालं काय होते, सोडियम सगळा इन्फ्लक्स होतोय, आत जातोय सेलच्या, त्यामुळे काय होते, सार्कोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करते, कॅल्शियम आयन सोडून देते. ते जे सोडून दिलेले कॅल्शियम आयन आहेत, ते आपल्या ट्रोपोनिन मध्ये जे 3 पैकी 1 जण होता कॅल्शियम साठी, तो ते घेतोय. ते जेव्हा घेतला तेव्हा काय होते, हे तिघं पण निघून येतात, ट्रोपोनिनचं मोलेक्युल पूर्ण तिथनं निसटतोय. त्यालाच काय म्हणायचं, अनमास्किंग ऑफ ऍक्टिन. कळलं? आता राहायला विषय काय, म्हणजे आता ही सील तयार झाली कशासाठी, कॉन्ट्रॅक्शन करण्यासाठी. आता मायोसिनचं काय आहे, मायोसिन मध्ये कोण होता, एटीपी होता. कळलं? मायोसिन मध्ये असलेला एटीपी, मायोसिन मध्ये मग ज्यावेळी एटीपी म्हणजे ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेट, आणि एडीपी म्हणजे ऍडेनोसाइन डायफॉस्फेट. हा, एटीपी म्हणजे ऍडेनोसाइन, मन ऍडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. आता पण डायफॉस्फेट. ट्राय म्हणजे ऍडेनोसाइनचे, ऍडेनोसाइन आणि 3 फॉस्फेट ग्रुप, आणि इथं काय ऍडेनोसाइन आणि 2 फॉस्फेट ग्रुप. म्हणजे 3 फॉस्फेट ज्यावेळी आहेत तेव्हा ह्याला काय करता येत नाही, म्हणजे 2 फॉस्फेट येणार आहेत त्यावेळी काय करता येते. म्हणजे आता ह्याच्यामध्ये असलेला जो एडीपेज नावाचा एन्झाईम आहे, इथंच असतो ह्याच्या कशी, तो काम करत नसतोय. कळलं? ज्यावेळी ह्याला सिग्नलिंग येतात त्यावेळी काय करतोय, ह्या एटीपेज काय करतोय, या एटीपेजचं रूपांतर ऍडेनोसाइन डायफॉस्फेट आणि इनऑर्गॅनिक फॉस्फेट, म्हणजे एक इथला आणि हे 2, हे 3 झाले ना, 3चं रूपांतर 2 आणि 1 मध्ये करून टाकतो. आणि ज्यावेळी त्यात 1 राहतोय त्यावेळी मसलचं कॉन्ट्रॅक्शन व्हायला काय अडचण नाही. म्हणजे इथलं कोण काम करतोय, इथं एटीपेज काय करतोय, एटीपीचं रूपांतर एडीपी आणि आयपीत करतोय. मग एडीपी झालं इथं, हे परत रेडी झालं कशासाठी, चिटकायसाठी. आता समजलं, ह्याचं अनमास्किंग होतं आणि ह्याचं एडीपी होतं. हे 2 ज्यावेळी होईल त्यावेळी काय होत असते, मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. समजलं? जरा जरा असं केलेलं काय, सोपं आहे की नाही? ठीक आहे, तुमच्या पुस्तकात डायग्राम होते, आणि हे झालं काय, हे कर पुस, पटकन पुस. मसाला सांगा मला आता, ऍक्टिन आहे का मायोसिन आहे, हेड आणि टेल असलेली मायोसिन आहे. ठीक आहे, मायोसिन जी आहे ती हलत नाही, कारण ती हेवी चेन आहे. कोण आहे, ऍक्टिन जी आहे ती कशी आहे, लाईट आहे, फिलामेंट सारखी आहे. कळलं? त्यामुळे हे इथं असणार आहे. आणि ऍक्टिन जे आहे ते काय असणार आहे, ही ऍक्टिन. मग अशी जी मी तुम्हाला दाखवली की 8 काढून, जरा सोपं केलं, फक्त डायग्राम तीच आहे, फक्त जराशी सोबर करायची मला. मग ह्याचं काय झालेलं आहे, अनमास्किंग झालेलं आहे बाबा. पण जो मायोसिन आहे, मायोसिन मध्ये कोण आहे, एटीपी आहे. मी तुम्हाला काय सांगितलं, दोघांपैकी कोणात काही प्रॉब्लेम असला, म्हणजे ह्याच्यात जर एटीपी नसला आणि ह्याचं जर अनमास्किंग झालं नसलं, कॉन्ट्रॅक्शन पॉसिबल नाही आहे. कळलं? हे दोन्ही पण लांब आहेत, चिटकले म्हणजे कॉन्ट्रॅक्शन लक्षात ठेवायचं. मग आता काय होतं माहितीये काय, ज्यावेळी ही जी मायोसिन आहे, ह्या मायोसिन मधलं, ह्या मायोसिन मध्ये ज्यावेळी एडीपी आणि आयपी येतोय, कळलं, म्हणजे त्यांचं डिसोसिएशन होते, त्यावेळी काय होते, ही ऍक्टिन मोलेक्युल जो आहे त्याला जाऊन लगेच त्याचं अनमास्किंग ऑलरेडी झालं होतं, अनमास्किंग झालं, तो काय केला, तिथे जाऊन चिटकला. आणि ह्यालाच काय म्हणायचं, दोघं जण चिटकले म्हणजे ब्रिज फॉर्म होणे. कारण दोन, आता इकडे तलाव आहे, इकडे काय तर मधून आपण जातो, त्याला काय म्हणतो आपण, ब्रिज, म्हणजे चिटकते ते दोघं एकमेकाला पण जॉईन करण्याचं काम करत असतो. क्रॉस ब्रिज तयार होणं. कळलं तुम्हाला, क्रॉस ब्रिज इथं आहे, क्रॉस ब्रिज.
हा, ऐका जरा परत एकदा, थोडस ऐका इकडं. आता जरा लक्ष द्या, की इथं जे हे होतं काय, हेड, ठीक आहे, इथे येऊन ह्याला चिटकलं होतं, एवढं तर मान्य आहे. मग हे काय होतंय, स्लाइटली असं हेड जो आहे तो असा हालतोय, इकडून इकडे येतोय, ह्याला इकडे मायोसिन सॉरी ऍक्टिन चिटकलेलंच असते. मग हे असं हातोडा मारतो की ना आपण असं एकदम स्ट्रोक ना, तसं हे इथनं ह्याचा हेड इकडं हालतोय आणि ह्यालाच म्हणायचं पॉवर स्ट्रोक. पॉवर म्हणजे काय, जो हेड होता तो काय होतोय, स्लाइटली हालतोय. समजलं ना मी काय सांगायला ते? पहिला बाइंड झालीच की, बाइंड झालीच रे, त्याच्यानंतर हे फक्त हेड हल्ला इकडं, पोझिशन त्याने चेंज केल्या. कुठं काढलाय ह्यो, कोण आहे ह्यो, कोण आहे, ऍक्टिनच आहे की, हे सांगितलं नाही अजून बोमामत केला तुम्ही. काय म्हणला, हे बघा, ही कोण आहे, हेड ऑफ द मायोसिन, हे हेडला चिटकले ऑलरेडी ते. हा, हे दिसून झालं तुम्हाला चिटकलेलं. ऑलरेडी ते चिटकले म्हणून सांगितलं तुम्ही, तुम्हाला कोण मायोसिन तिथे जाऊन चिटकल्यानंतर सांगालो पुढची स्टेप मी, उगाच काहीतरी कन्फ्युज होऊ नका तुम्ही, बोंबला बोंब. मी सांगायला लागलो की बाकी काय हालत नाही. तर परत ह्यातला ज्या वेळ एडीपी जाईल, म्हणजे हे हल्ला की नाही, परत एडीपी म्हणजे त्याची पॉवर संपून जाते आणि परत त्यात काय होतंय, एटीपी ऍड होतोय. कळलं? आता परत एटीपी आला काय होतंय, परत हे साईडला जाते. काय म्हणतो मी, कळलं? ह्याच्यामध्ये जोपर्यंत एडीपी आहे तोपर्यंत एकमेकाला चिटकलेले आहेत. दोघं बप्पे गेलेत कुठं, बागेमध्ये. पुढनं पप्पा मम्मी आले काय, परत हा या या घेतो असं म्हणणार, असं म्हणणार नाही ना, तसं आहे ते. त्यानं पुढनं पप्पा आले, पप्पा आले, दोघ जण लांब झाले. समजलं काय, व्हेरी गुड. तुम्हाला कळलं ते म्हणजे मला सांगायला लागते हो, काय सांगायचं तुम्हाला आणि काय नाही. समजलंय? तर व्हिडिओ पॉज करा. आणि हे ऍक्टिन आहे समजा, आता कोण आहे, ऍक्टिन, ठीक आहे. आणि ह्या साईडला पण इकडे हे ऍक्टिन फिलामेंट आहेत. ओके, ह्यातनं ह्याला काय म्हणायचं रे अथर्व, हा, झेड लाईन, ही पण झेड लाईन आहे, ही पण झेड लाईन आहे. हे कोण होतं म्हणलो तुम्हाला मी, हे कोण आहे म्हणलो, त्या तीन रेषा आहेत आडव्या, त्या कोण आहेत, ऍक्टिन आहेत. मग यात सर मायोसिन कुठं आहे, त्यामध्ये मायोसिन इथं असते. समजलं, हे इथं मायोसिन आहे. समजलं एवढं तरी आता. हे कोण होतं, ऍक्टिन आहे. गॉट इट. काय काय लाईन कुठल्या काढल्यात त्या, हे ऍक्टिन आहे, हे ऍक्टिन आहे, हे ऍक्टिन आहे, ऍक्टिन ऍक्टिन ऍक्टिन, आणि दोन्हींच्या मध्ये हा मायोसिन बसलेला आहे. मग आता काय होणार, हे जे आहे याच्यामधली ही जागा, ह्याला काय म्हणायचं, एच झोन म्हणायचं. ओके, आणि आणि कुठली लाईन राहिली बाळा, ए बँड कुठं असतोय, बघा, ही जी इथनं एवढं आहे की नाही, ही सार्कोमेअर आहे. ओके, सार्कोमेअर आहे. ओके, मग आता मी काय सांगितलं, हा ऍक्टिन जाऊन मायोसिनला चिटकला. मग अशी म्हणलो की तुम्हाला लाईट आहे तो,
ही वेळ तो हलणार आहे काय? अजिबात नाही हलणार. लाईट आहे तो हलणार आहे, हे तुम्हाला मगाशी बोललो तुम्ही. मग म्हणजेच काय होणार माहितीये काय? डायग्राम मी उलट चुकीच्या पद्धतीने काढली, म्हणजे खाली काढू तुम्हाला कळालं असतं. आता काय करूयात, डायग्राम बारकी काढतो मी खाली. हे बघा, ही कोण आहे? ऍक्टिन. आता हे ऍक्टिन काय होतं माहितीये, डिस्प्लेस होते, कॉन्ट्रॅक्शन होते. म्हणजे मसलचं काय होतं माहितीये काय, हे जे दोन आहेत ऍक्टिन, म्हणजे ह्या लाईनी, ह्या काय होतात आणि जराशा जवळ येतात. कळलं मी काय म्हणायला लागलो? ते ऍक्टिन जवळ येणार. मायोसिन झाड आहे, कळलं, हलणार नाही. मायोसिनचं हेड मात्र हलणार. कळलं काय? मायोसिनचं हेड मात्र हलणार आहे. हेड मी त्या दाखवत नाही, फक्त एवढंच दाखवतो, मायोसिन हलणार नाही. म्हणजे हीच डायग्राम आपण जर काढली तर काय होणार आहे हो? ही डायग्राम काढली तर अशी होणार. आता हे जे आहे हे सगळा झोन हाय, झेड झोन आहे, तो काय होणार? आत येणार. हा इथला असा होणार. कळलं? म्हणजे नेक्स्ट डायग्राम अशी असेल, हे बघा, हे इकडनं इकडे गेलं, हे इकडनं इकडे गेलं, त्यानंतर ह्याच्यामध्ये कोण आहे? हा मायोसिन आहे, तसा आहे. मायोसिन हलणारा नाही आहे. मात्र इथून काय झालं, हे इथं मगाशी होतं ते आता इथं गेलं. इथून काय झालं, हे आता मगाशी होतं त्याच्यापेक्षा आत गेलं. इकडून पण हे जवळ आलं. आता कळालं मी काय म्हणलो ते? ही डायग्राम असते. डिफरन्स बघा, मायोसिननं जागा सोडलेली नाही. मग ह्यात ऍक्टिन बारका झाला काय हो? पेपरला प्रश्न असतो, ऍक्टिन बारका कधी दिसत नाही. मायोसिन बारका झाला काय? अजिबात बारका झाला नाही. दोघांच्या लेंथ मध्ये फरक पडलाय काय? अजिबात नाही. फक्त काय केलं, ऍक्टिनचं डिस्प्लेसमेंट झालं स्लाइटली. ऍक्टिन काय झालं, मायोसिनच्या जवळ आलं. समजलं मी काय म्हणाले? मग ह्याच्यामध्ये त्यांनी नावं दिलं, ती नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. मी प्रॉपर काय त्यावेळी पण लक्षात ठेवून, आता खरं लक्षात ठेवायला लागणार तुम्हाला. ठीक आहे, नाव काय काय तरी बाळ, कुठं आहे दाखव जरा पटकन, काढ की पटकन. ह्या लाईनला काय म्हणलंय आपण? झेड लाईन. एवढं लक्षात आहे की इथं मध्ये जी जागा होती त्याला काय म्हणलंय आपण? याचे झोन असं म्हणलंय. हा, ओ झोन कुठं असते का बाळ? ओ झोन, हा, हे बघा, ही जी डिस्प्लेसमेंट झाली, इथं होतं पहिला, नंतर इथं गेले, बरोबर आहे? म्हणजे जेवढी डिस्प्लेसमेंट झाली त्याला ओ झोन असं म्हणलं जातं. ओके, आता मी काय म्हणलो का तुला? जी डिस्प्लेसमेंट झाल्या की नाही, त्या डिस्प्लेसमेंटला ओ झोन असं म्हणलं जातं. अलीकडे रिसेंटली 2 मार्काच्या क्वेश्चन मध्ये विचारलं होतं, व्हॉट इज ओ झोन. कळलं? ओझोन तो वेगळा आपला, ओझोन वायू, ओझोन लेअर वेगळा, आणि हा एच झोन ओझोन इथला आहे. हा, घे चल पुढं. आय बँड कुठं होतं? कुठं ए बँड आहे? ठीक आहे, ए बँड तो. आणि आय बँड कुठं असतो माहिती काय? बघा, इथला हा हे असतो आय बँड. ओके, आय बँड कुठला आहे ते? नाही नाही, हा ऍक्टिन पूर्णपणे जो इथपर्यंत आहे त्याला आय बँड असं म्हणलं जातं. पूर्ण की मग. ओके, जरा जरा समजले? बाकीचं जरा पुस्तक वाचा म्हणजे समजून जाईल तुम्हाला. मेन काय सांगायचं तुम्हाला, मायोसिनच्या जवळ ऍक्टिन येतोय एवढंच सांगायचं होतं. ओके, व्हिडिओ थांबवा, स्टॉप हिअर. इथं